आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलं असं नव तुमच्या वहिनी साहेबांची नाटकं आणि त्या आडानी सुंदरचा तोरा आज खोलीतनं हकलून लावलंय. काही दिवसात घरात बी हकलून लावतील. काय तर म्हण समद घर एकत्र बांधून ठेवायचे. हो पर त्या नादात स्वतःची हुकुमशाही चालवली. त्याचं काय आपल्याला तर काही बी मोकळेपणा नाही राहिला. फक्त त्यांच्या तालावर नाचायचं. आणि आता तर काय ही आजारपणाची नाटकं. म्हणजे या बऱ्या हुईस्तोवर आपण काय हातावर हात ठेवून बसायचं. आपल्या पोराचं आयुष्य पणाला लागलंय आणि आपण आयुष्यभर फक्त यांचा तमाशा बघत बसायचं. एकदम मुद्द्याचं बोलीस बघ दुर्गा. हे समजा जे चाललंय की नाही याचं मूळ ते अक्षर आहे बघ. तिलाच मुळापासून उपटून टाकाय पाहिजे. तरच आपण या घरात राहू. येऊच दे त्या अक्षरान तिच्या बहिणीला. मी अभि बघतेच घरात कसं पाय ठेवतात ते. शरू तू काही खाणार आहेस? कुठे गेली ही अचानक? शरू शरू सूर्यवंशींच्या घरी तर गेली नसेल. शरू फोन का कट करतीये? शरू काय जायचं जायचं चाललंय मगासपासून. मी आल्यापासून नुसती एकच बुणबुण लावलीये सगळं. तुला मी सांगितलं ना एकदा नाही जायचंय म्हणजे नाही जायचंय. आता जरा शांत राहा कळलं? नाही नाही काहीच नाही झालं. माझ्या संग काहीच नाही बोलली ती. हा आलो आलो आलो. ए शर्वरी मला ना आई हाक मारायली. हा बस बस बस. हे घ्या. या डॉक्टर साहेब. वसुंधरा मॅडम. हा त्या आई साहेब आताच आहे ती. या तुम्ही. डॉक्टर का काय नाही ते आई साहेबांचं रुटीन चेकअप असतं ना म्हणून आले. काय म्हणायचंय काहीच कळना झालंय मला. मी जे हातवारे करते त्याच्यावरून वाटतं ही तर काय तमाशा झालाय हे हिला माहीतच नसणार आहे. नाही तुझ्याकडेच लक्ष आहे. काय बर मी काय म्हणतो काय लय प्रश्न विचारू नको. हा तू घरी जा. मी जरा घाईत आहे. मी येतो थोड्या वेळात मग बोलू आपण. हा
घरी नाही जाणार. तुला अश्विनला भेटा नाही 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 अश्विनला नाही भेटता येणार. तू घरी जा. हा मी सांगतो तेवढं ऐक. तू मला नको सांगू काय करायचं काय मी नको सांगू. बरं अश्विनला भेटायला कुठं अगस मी सांगतो तेवढं ऐक ना. नाही भेटायला जमायचं अश्विनला. का 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 नाही जमायचं. आई साहेबांची तब्येत ठीक नाही ती तर समधी त्या टेन्शन मध्ये आहेत. नाही तर अश्विनला नाही बरं भेटायचंच आहे तुला. अश्विनला भेटायचंच आहे. हा मग एक काम कर तू इथंच थांब. मी का नाही अश्विनला बाहेर बोलवतो. हा तू आत येऊ नको. मी त्याला बाहेर पाठवतो. आत येऊ नको. आत येऊ नको. नाही नाही आता मला खात्री पटली. वाड्यात नक्कीच काहीतरी भयान घडलंय. त्याशिवाय हे लोक मला असं टाळणार नाहीत. पण काय झालं असेल हे मला आता फक्त अश्विनच सांगू शकेल. अश्विन अरे अश्विन दार उघड. अरे असं येड्या का तू वागू नको. दार उघड ती शरू आहे. यो काय बोलत होता. यानं त्या पोरीचं नाव का घेतलं. बाहेर शर्वरी आली. डॉक्टर काय झालंय. काही नाही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. अहो पण काय झालंय आईला सांगा की. जीव टांगण्या लागल्यावर नुसता. हे बघा त्यांना पॅरालिसिसचा माइल्ड अटॅक येऊन गेलाय. मी त्यांना इंजेक्शन दिलंय त्यामुळे त्यांना झोप लागेल. मी काही मेडिसिन्स लिहून देतो ती तुम्ही ताबडतोब आणून घ्या आणि सिस्टरकडे द्या. आणि डॉक्टर काळजीचं काय नाही ना. सध्या धोका टळलाय पण त्यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. आणि तुम्ही सगळे आहातच त्यांची काळजी घ्यायला. वय डॉक्टर साहेब तुम्ही सांगा काय करायचंय. आम्ही समधी काळजी घेऊ बघा वहिनीची. हे बघा इंजेक्शनमुळे त्या गुंगीत राहतील. घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा. त्यांना जास्त ताण देऊ नका. डॉक्टर आई बरी होईल ना. हे बघा तुम्ही ना काय बी करा. हवं असेल ना तर आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ.